हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. रिदा आणि रिदानच्या पप्पाला पण बघून घ्या. हॅलो सुश्रुत, गुड मॉर्निंग. रिदान, गुड मॉर्निंग. रिदान बिझी आहे. रिदानला पण पराठा खायचा आहे. पराठा खातोय रिदान. आज मी व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे. आज मी काहीतरी मागवलं आहे, डो मेकर, कणिक भिजवायला. पण ते काही उपयोगाचं नाही आहे. असं मी यूज करून बघितलं, मला नाही आवडलं. म्हणजे त्याचा काही ॲक्च्युली यूज आहेच नाही. नीट कणिक पण भिजवल्याने गेली आणि भांडे पण खूप खराब झाले. तर आपला वेळ खूप जातो ह्याच्यात. आपण अशा वस्तू ह्याच्यासाठी मागवतो की आपला वेळ वाचला पाहिजे म्हणून. पण ह्या गोष्टींमध्ये वेळ नाही वाचत. तर तुम्ही पण अशा काही वस्तू विकत घेताना विचार करा आणि मग मागवा. त्याच्या पहिले हा व्हिडिओ नक्की बघा. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज मी हे डो मेकर मागवलेलं आहे. माहिती नाही कसं आहे, थोडं वॉश करून घेतलं मी त्याला, ओपन करून. आता बघू हे ट्राय करून, ह्याच्यात खरंच छान कणिक भिजवता येते का. लेट्स सी. बघू बघू कशा भिजवल्या जातं. एक याच्यात हे मेजरमेंट कप पण आलेले आहेत. एक छोटा स्पून पण आला आहे ऑइलसाठी, पण तो रिदान घेऊन गेला आहे. सो बघू. आपण ते 2 कप, त्याच्यात 1 कप आला आहे हा वाला. त्याने आपण 2 कप कणिक घेतली आहे. आता ह्याने 2 कप आपण पाणी घेऊ. बघू काय होतं. हे बंद केलं. हे बघते, ट्राय करू काय होतं. ते होतंय. छाती कमी पाणी टाकू. रिदान, हा रिदान आलाय. रिदानला करायचं असतं काहीतरी. ए, खाऊ नको ते. घेऊन येते. ठीक आहे फ्रेंड्स, हे असं बस झालं आहे कणिक भिजवून. मला वाटतं एवढ्या याच्यापेक्षा कमी वेळात तर आपण हाताने भिजवू शकतो. हे म्हणजे बेस्ट आहे बहुतेक. ठीक आहे रिदान, बघ तुला बघायचं आहे का. हे बघ बघ काय बनवलं मुलांनी. हे तुझ्यासाठी आणलं होतं. हॅलो हॅलो. आणि त्यानंतर सुश्रुतने बनवला छानसा पुलाव. खूप छान झाला होता. तो खूप छान बनवतो पुलाव वगैरे. तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण मी टाकते की त्याने कसा बनवला, काय काय साहित्य वापरलं, किती वेळ लागला. असा छानसा व्हिडिओ पण बनवला आहे याचा फुल. तर तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. आता पटकन मी टेस्ट पाहते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.